अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, स्वामी सेवा आपण करतो, स्वामी सेवेकरी आपण आहोत. आपल्याला होईल तितक्या लोकांना आपण स्वामी मार्गामध्ये, या आध्यात्मिक मार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. इतक्या सेवा करतो, भरभरून सेवा करतो. ताई, तुम्ही जितक्या सेवा सांगतात किंवा केंद्रातून आम्हाला ज्या ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व सेवा आम्ही निस्वार्थपणे करत असतो. कोणत्याही प्रकारची शंका न आणता आम्ही त्या सेवा शुद्ध अंतःकरणापासून चांगला भाव ठेवून करत असतो. पण काही कारणास्तव आम्ही इतकी सेवा करून देखील सतत आमच्या भांडणात किंवा स्वामी सेवेमध्ये आल्यापासून आमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत. छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होते, भांडणं होते, रखरख होते, घरात शांतता वाटत नाही. आणि हे कशामुळे? स्वामी सेवेत आल्यानंतर असं काय बदल झाला की आमच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली? याच्या अगोदर आम्ही स्वामी सेवा करत नव्हतो, पण आमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं होतं. पण आता स्वामी सेवेच्या मार्गामध्ये आलो, या आध्यात्मिक मार्गामध्ये आलो आणि कुठे ना कुठेतरी आमच्या घरामध्ये हे वादळ आलं, आमच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली, आमच्या घरामध्ये शांतता वाटेना. का असं कशामुळे होतं की स्वामी सेवा आम्हाला धार्जिन नाही आहे? अशा विविध शंका प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनामध्ये येत असतील. तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर मी आज सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, स्वामी सेवा आपण करणारे कोणीच नाही. आपल्याला स्वामी सेवेचा नाद लावणारे देखील स्वामीच आहेत. आध्यात्मिक मार्गात आणणारे देखील स्वामीच आहेत. तुमच्याकडून त्यांना स्वामींना जी सेवा हवी आहे ती सेवा करवून घेणारे देखील स्वामीच आहेत. आणि तुमच्या घरात भांडण तंटे होतात तर ते कशामुळे? तर तुम्हाला वाटतं की ते स्वामी सेवेमुळे होतात. तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण मनुष्य जातीच्या जन्माला येतो त्यावेळेस आता असं आपल्याला सतत वाटत असतं, एखादा प्रसंग आपल्यासोबत घडतो तर असं वाटतं का हे आपल्यासोबत अगोदर घडून गेलं आहे का? असं वाटत असेल तुम्हाला. कधी असा प्रसंग घडला तर असं वाटतं की हे क्षण मी अगोदर देखील जगलो आहे. आता भरपूर प्रकारचे ऋणानुबंध आपण घेऊन येत असतो, म्हणजे आपण घेऊन येत असतो आपल्यासोबत. जन्माला आल्यानंतर मागचा जन्म आपल्या लक्षात नसतो किंवा आपल्याला काही देखील पुनर्जन्म म्हणजेच मागच्या जन्मातला आपल्याला काही देखील आठवत नसतं. आपला मागचा जन्म कोणता होता, मनुष्य जातीतला होता की अन्य दुसऱ्या प्राण्याच्या किंवा किडेच्या रूपात होता, आपल्याला माहिती नसतं. तरी देखील आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी मी अगोदर आलेलो आहे किंवा हे ठिकाण मी पाहिलेलं आहे, असं देखील आपल्याला कधी कधी भासतं. बघा, आपल्याला भलेही मागच्या जन्मातलं आठवत नसेल, पण मागच्या जन्मामध्ये तुम्ही जे काही पाप पुण्य केलेलं आहे ते ऋण देखील तुम्हाला याच जन्मात फेडायचं असतं. भरपूर लोक म्हणतात की आम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 40 पारायण केली, 41 पारायण केली, 51, 108 पारायण केली. 108 पारायण करून देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव आलेला नाही. मग आम्ही का म्हणून स्वामी सेवा करू? अशा पद्धतीचे देखील प्रश्न येतात आपल्या चॅनेलवरती. तसंच बघा, एखादा असा सेवेकरी असतो, त्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे स्वामी सेवेला, आत्ताच या आध्यात्मिक मार्गात आलेला आहे आणि त्याला प्रचंड असे महाराजांचे अनुभव येतात, महाराजांची प्रचिती येते. काय येते? कारण त्याचं तेवढे कर्म, त्याचे प्रारब्ध तेवढे चांगले होते. त्यामुळे त्याचे जे काही ऋण आहेत किंवा जे काही कर्म प्रारब्ध त्याचे चांगले आहेत, त्यामुळे त्याला अनुभव येतोय. आणि असे देखील सेवेकरी आहेत, ताई आम्ही स्वामी सेवेत आलो, इतका आम्ही सेवे करतो, आम्हाला खूप आनंद होतो, पण अजून तरी काही अनुभव आला नाही, पण स्वामी सेवा करून आम्हाला छान वाटतं. अनुभव यावा म्हणून आम्ही स्वामी सेवा करत नाही, तर आमच्या मनःशांतीसाठी, त्याच पद्धतीने स्वामींसाठी आम्ही स्वामी सेवा करतो. असे देखील भरपूर सेवेकरी आहेत. त्याच पद्धतीने वर्षातून कमीत कमी 3 ते 7 गुरुचरित्र पारायण करावे. असे एवढे पारायण केले तर अशा पद्धतीने आपल्या घरामधील जे काही प्रॉब्लेम्स असतील सगळे मुळासकट निघून जातील असं देखील म्हटलं जातं. मग सांगितले तर आम्ही केलं, पण आम्हाला काहीच फरक पडलेला नाही आहे. का पडलेलं नाही आहे? कारण आपले जे कर्म, जे प्रारब्ध, जे आपल्याला नडत होते ते कुठेतरी आपण ज्या काही सेवा केलेली ते सरळ करतायत त्या सेवा. कारण तुम्हाला आत्ता मिळालेलं नाही आहे काय, पण तुमच्या जोपर्यंत तुमचा कर्म आणि प्रारब्ध स्टेबल होणार नाही तोपर्यंत तुम्ही केलेल्या कोणत्याच सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही, तुम्हाला अनुभव येणार नाही.
त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण असो किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असो, ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असता, ज्यावेळेस तुम्ही सेवा करत असता, त्यावेळेस निस्वार्थ भावनेने करत जा. 11 गुरुवार केले पण मला काही जे हवं आहे ते मिळालं नाही. मी स्वामींचे 11 गुरुवार केले, या वेळेस 2-3 वेळा केले तरी देखील मला काही अनुभव आला नाही, हे काही सत्य नाही, याच्यात काही तथ्य नाही असं देखील म्हणतात. पण असं नाही आहे. तुम्ही आत्ता जे करताय, तुमचा एक अख्खा हात जाणार होता तर तुमच्या बोटावरती निभावलेलं असतं. हाताची झळ फक्त बोटावरती भागते, याचा अर्थ काय? तुमच्या सेवा त्या काम करतायत, पण तुमचे कर्म आणि प्रारब्ध व्यवस्थित करण्यासाठी ते काम करतात. त्यामुळे कधीही शंका घेऊ नका सेवेवरती. तुम्ही निस्वार्थपणे सेवा करत जा. घरात भांडणं होतील, तंटे होतील तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कधी कधी असं होतं, असा देखील प्रसंग भरपूर ठिकाणी घडलेले आहेत बघा. पारायण सुरू होतं. आता स्वतःचाच सांगायचा म्हटलं तर आता गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला बघा आता एक प्रकारे विश्वास असतो की महाराज माझ्या पाठीशी आहेत, महाराजांनी मला हे दिले, महाराजांनी मला ते दिले आणि महाराजांकडून मला हे हवं आहे किंवा ते हवं आहे, अशी अपेक्षा आपण महाराजांकडून करत असतो, बरोबर. पण असे काही गुरुचरित्र पारायण केल्यानंतर असा काही प्रसंग आला आयुष्यामध्ये, त्याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. कारण त्यावेळेस ती एक प्रकारे बघा स्वामीचरित्र सारामृत म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण काळामध्येच आपली प्रेग्नेन्सी राहिलेली असणार आणि त्याच्यामध्ये तो आनंद, त्याच्यामध्ये पारायण करणं आणि त्याच्यामध्ये नंतर लगेच समजणं की व्यवस्थित बाळाची वाढ नाही आहे किंवा बाळच व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि ते लवकर कळत नाहीत. नाही कळले तर आपल्याला ती डिलिव्हरी करावीच लागते. पण आपल्याला जर अगोदरच समजलं, महाराजांच्या कृपेमुळे जो पुढे आपल्याला व्यवस्थित बघणं देखील होत नाही, आपल्याला देखील चिंता राहते, आपल्याला सगळं होतं, पण ते अगोदरच कळून आलं. त्यामुळे त्यावेळेस देखील महाराज सोबत होते. आणि असं देखील भरपूर लोक म्हणतात की गुरुचरित्र पारायण केल्यामुळे असं घडलं, म्हणजे वेदाक्षरांचा वगैरे उच्चार होतो, तर नाही, असं अजिबात नाही आहे. कारण जे आपल्या नशिबात महाराजांनी आपल्याला जे दिलेलं आहे तेच आपल्याला शेवटी मिळणार आहे. जर याहून सुंदर महाराजांनी आपल्यासाठी काहीतरी लिहून ठेवलं असेल तर आत्ताच्या गोष्टीमध्ये अडकून राहण्यात काही हरकत म्हणजे किंवा तथ्यच नाही. आत्ताच्या गोष्टीमध्ये अडकून राहणं किंवा महाराजांवरती अविश्वास दाखवणं, जी गोष्ट मला लेट समजणार होती ती गोष्ट मला लगेचच समजली. त्यामुळे त्या गोष्टीतून आपण लगेच बाहेर पडलो आणि बाहेर पडावंच लागलं आणि भरपूर वाईट वाटलं, भरपूर काही झालं, पण त्याच्यातून बाहेर पडण्यास महाराजांनीच बळ दिलं. त्यामुळे कधीही कोणत्याही प्रकारची शंका, महाराजांबद्दल अविश्वास की अविश्वास आणायचा नाही की सेवा केल्यानंतर किंवा महाराजांची सेवा जेव्हापासून सुरू केली तेव्हापासून माझ्या घरामध्ये हे होतंय. तुम्ही सेवा कंटिन्यू ठेवा. तुम्हाला बघा 1 महिने जातील, 2 महिने, 3 महिने, 7 महिने, 8 महिने, 1 वर्ष जाईल. सेवा फक्त करतायत, फळ नाही आहे भेटत. पण 1 वर्षानंतर त्या सेवेचा, तुम्ही अगोदर केलेल्या सेवेसोबत विथ इंटरेस्ट तुम्हाला त्याचा अनुभव प्रचिती मिळणार आहे. तुम्ही जे मागत होता त्याहून काहीतरी सुंदर महाराज तुमच्यासाठी देणार आहेत, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे फक्त आणि फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा, अन्य कोणावर विश्वास ठेवू नका. कारण येणारे जाणारे भरपूर असतात, आपले कान चावणारे देखील भरपूर असतात, कानात नको ते भरणारे देखील भरपूर असतात. पण कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाचं ऐकायचं, किती प्रमाणात ऐकायचं हे आपल्या हातात आहे. हे आपल्या हातातल्या कंट्रोलमध्ये आहे. आपलं मन, आपलं मस्तिष्क आपल्या कंट्रोलमध्ये आहे. दुसऱ्यांचं ऐकून, इतरांचं ऐकून आपण सेवा सोडून द्यायची. आणि एखादं असतं की नाही असंच आहे, मला देखील असंच झालं होतं, तू देखील स्वामी सेवा सोडून दे. सेवा सोडून दिल्यानंतर माझ्या जीवनात देखील भरपूर बदल झाले, व्यवस्थित आहे आता सगळं, म्हणून त्याचं ऐकून आपण सगळं सोडून देतो. असं अजिबात करायचं नाही आहे. कारण लक्षात ठेवा, जो व्यक्ती सेवा करत नाही त्याला सगळं भेटतं, पण त्याला महाराजांची साथ भेटत नाही. पण आपण ज्यावेळेस सेवा करत असतो त्यावेळेस साक्षात महाराज आपल्या पाठीशी उभे असतात. महाराज प्रत्येक संकटातून आपल्याला बोटाला धरून बाहेर काढत असतात. त्यामुळे महाराजांचा हात कधीही सोडायचा नाही. फक्त आणि फक्त स्वामी सेवा करायची आणि दुसरा कोणताच विचार करायचा नाही. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही सेवा करा, सेवेकरी बनवा, सेवा करा, सेवेकरी घडवा आणि प्रत्येक व्यक्तीला सेवेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. छोटासा प्रयत्न आपल्या प्रत्येकाकडून झालाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.